नमस्कार, मी शिवाजी मामनकर. मोताळा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे. प्रत्येक पक्षाने या ठिकाणी मोर्चे बांधणी केली आहे. सध्या प्रचाराचा जोर सुद्धा या ठिकाणी धरलेला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत आणि ज्यांना उमेदवारी मिळाली असे प्रशांत वागोदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांची या ठिकाणी खास बातचीत करणार आहोत. काय सांगाल मला प्रशांत भाऊ, सध्या काय परिस्थिती आहे? एकंदर मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मतदार हा खुल्या मनानं बोलायला तयार नाही आहे. म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे की या मतदारसंघामध्ये ही जी प्रस्थापित लोक आहेत, जी घराणेशाही आहेत, जी प्रत्येक पंचवार्षिकला वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका बदलून या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करतात, म्हणून लोकांची प्रचंड नाराजी महायुतीच्या उमेदवारावर आहे. लोकांची प्रचंड नाराजी महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक अनिश्चित कौल जो आहे तो जनता या ठिकाणी देणार आहे. काय सांगाल मला, मागील निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये वंचितचं तिकीट या ठिकाणी शरद काळे यांना जाहीर झालं होतं. यावेळी सुद्धा माळी साहेबांचं नाव या ठिकाणी डिक्लेअर झालं होतं. त्यानंतर अचानक तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी सुद्धा नंतर विजयराज शिंदे यांना उमेदवारी, नेमकं काय आहे? प्रत्येक पक्षाला या ठिकाणी असं वाटते की आम्ही निवडणुका जिंकलो पाहिजे. या ठिकाणी ह्या निवडणुका आम्ही जिंकलो पाहिजे असं प्रत्येक पक्षाला या ठिकाणी वाटतं. म्हणून प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी आणि एक स्ट्रॅटेजी असते. डॉक्टर काळे साहेबांना या ठिकाणी आम्ही मागच्या 2019 मध्ये उमेदवारी दिली होती. मात्र या ठिकाणी काळे साहेबांमध्ये आणि विजयराज शिंदे साहेबांमध्ये या ठिकाणी दोघांमध्ये एक समन्वय घडून आम्ही आणला आणि त्या ठिकाणी एक माजी आमदार जे 3 टन ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जर विजयराज शिंदेच्या रूपानं आम्हाला ही विधानसभा जर काबीज करता आली असती त्या कालखंडामध्ये, म्हणून आम्ही घेतलेला तो एक इलेक्ट्रो मेरिटचा जो निर्णय होता. आणि आजही परिस्थिती अशी आहे, 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्ट्रॅटेजी वापरली. यावेळेस या ठिकाणी खऱ्या अर्थानं माळी समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. कारण आम्ही माळी समाजाला वारंवार या ठिकाणी उमेदवारीच्या माध्यमातून संधी दिलेली आहे. नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणूक आहे ज्यामध्ये आम्ही मगर यांच्या रूपानं माळी समाजाला संधी दिली. 2019 मध्ये आम्ही बळीरामजी शिरस्कर यांना आम्ही या ठिकाणी वंचितच्या रूपाने या ठिकाणी संधी दिली आहे. त्यामुळे हा जो एकंदर जो विषय आहे, मी ज्या समूहातून येतो, मी जरी बौद्ध समूहातून येतो, पण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी सर्वसमावेशक राजकारण करतो, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो. म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून किंवा कार्यकर्त्यांची प्रचंड पदाधिकाऱ्यांची जी मागणी होती की आपण एका जो असा चेहरा आहे की जो सर्व जाती धर्माला चालतो, म्हणून आपण या ठिकाणी जी उमेदवारी डिक्लेअर केली आदरणीय माळी सरांची, याबाबत आपण पुनर्विचार करावा. म्हणून साहेबांनी या ठिकाणी माळी समाज आणि बौद्ध समाजामध्ये समन्वय राखून या ठिकाणी ऐन वेळेवर माझी उमेदवारी या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि पूर्ण ताकदीनिशी या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढत आहे. काय सांगा, सध्या मतदारसंघाची काय स्थिती आहे? कशा प्रकारचा विकास झालाय? काय मतदारसंघाची जी स्थिती आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके ह्या रिंगणामध्ये आहे. महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड हे रिंगणामध्ये आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या लोकांमध्ये सुद्धा या ठिकाणी नाराजीचा सूर आहे. कारण की खऱ्या अर्थानं शेळकेताई यांना 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काँग्रेसच्या लोकांनी निवडून दिलं. त्या सध्या उभाटामध्ये येण्याच्या आधी त्या महाराष्ट्र कमिटीवर जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ऐन वेळेवर निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पक्ष बदलून किंवा पक्षासोबत बेईमानी करून या ठिकाणी त्यांनी उभाटाचं शिवबंधन आपल्या हातात बांधलेलं आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी काँग्रेसच्या लोकांची सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जी बहुजनवादी लोक आहेत, जी पुरोगामी चळवळीत काम करतात, जी संविधानवादी लोक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठा नाराजीचा या ठिकाणी सूर आहे. राहिले दुसरे उमेदवार जे आहे, जे महायुतीचे उमेदवार आहे संजय गायकवाड, ज्यांना 5 वर्षाआधी लोकांनी चला बाबा एक संघर्ष करणारा एक नेता आहे, ज्याला आपण संधी दिली पाहिजे, पण खऱ्या अर्थानं त्या संधीचं सोनं त्यांनी न करता या ठिकाणी जे धाकदपर्श आपण ज्याला म्हणतो, वारकऱ्यांना शिवीगाळ करणे, शेतकऱ्यांना शिवीगाळ करणे, अधिकाऱ्यांना धाकदपर्श निर्माण करणे आणि एवढंच काय तर खऱ्या अर्थानं ज्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून संजय गायकवाड यांना निवडून आणण्याकरता त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज ती सगळी शिवसैनिक जे आहेत, जे कळवळ शिवसैनिक आहेत, जे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, आज ही शिवसैनिक सुद्धा यांच्यावरती नाराज आहे. आणि या ठिकाणी लोकांचं ठरलेलं आहे, या मतदारसंघामध्ये असा एक समूह तयार झालेला आहे की ज्याच्या मागे 20 ते 30 हजाराची वोट बँक आहे, ज्यांच्या डोक्यात एकच आहे की संजय गायकवाड या ठिकाणी त्यांना हरवणे हा एक कॉमन अजेंडा, सामूहिक अजेंडा या मतदारसंघामध्ये तयार झाला. आणि त्या अजेंड्यामध्ये मी परफेक्ट या ठिकाणी याच्याकरता बसतो की दोन्ही जे उमेदवार आहे या दोन्ही उमेदवारांनी
त्या पक्षासोबत गद्दारी केलेली आहे, बेईमानी केलेली आहे. त्यामुळे यांच्या दोघांच्याही माथ्यावरती गद्दारीचा कलंक लागलेला आहे आणि माझ्यासारखा एक खुद्दार आणि चरित्रवान माणूस म्हणून या ठिकाणी या रिंगणात आहे असं लोकांचं मत आहे. त्यामुळे माझ्या मागे प्रचंड जनाधार आहे आणि मला विश्वास आहे की इथला बहुजन असेल, इथला मराठा असेल, इथला धनगर असेल, इथला कोळी असेल, इथला तेली असेल, इथला तांबुडी असेल, इथला वडार असेल, इथला सुतार असेल, इथला विशेष करून मुस्लिम असेल, ही सगळी लोक या मतदारसंघामध्ये माझ्या रूपानं परिवर्तन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सत्तेत असलेल्या पक्षांकडून आपल्याला उमेदवारी या ठिकाणी म्हणजे मत कन्वर्ट करण्यासाठी उमेदवारी दिली अशी सुद्धा चर्चा सध्या ऐकायला मिळते. काय सांगाल याच्यावरती? या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी जागतिक निवडणूक लढली तर आम्ही क्रमांक 2 ची मतं घेतलेली आहे. 42,000 मतं आम्ही घेतलेली आहे. या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ हे मागच्या कालखंडामध्ये स्टँडिंग आमदार असताना ते 4थ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे कुठलाही पक्ष जो असतो आमची मतं इकडे डायव्हर्ट होतील, तिकडे डायव्हर्ट होतील, हा राजकीय मुद्दा आहे. या ठिकाणी मताचं ध्रुवीकरण करणं हे आमच्या याच्यामध्ये नाही. आम्ही आमचं अस्तित्व या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आपल्याला माहित आहे 2017च्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड याच पद्धतीनं डायलॉग करत होते, स्टेटमेंट करत होते की बाबा या ठिकाणी प्रशांत वागोते घाटाखालून येऊन या ठिकाणी बुलढाण्यामध्ये काय करणार आहे, पण मी बुलढाण्यामध्ये काय करू शकतो हे कृतीतून 2017च्या निवडणुकीमध्ये नजमुनिसा मोहम्मद सज्जद यांना मी या ठिकाणी नगराध्यक्ष पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये या ठिकाणी मी त्यांना नगराध्यक्ष या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहित पाहिजे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे. सातत्यानं 365 दिवस मी या ठिकाणी लोक आंदोलन करत असतो, लोकांच्या न्यायासाठी मी भांडत असतो. त्यामुळे लोकांना प्रचंड विश्वास आहे की प्रशांत वागोदे हा माणूस या ठिकाणी निवडणूक जिंकण्याकरता लढत आहे. महाविकास आघाडीचे आमच्यावरती आरोप आहे की आम्हाला या ठिकाणी संजय गायकवाड रसद पुरवत आहे किंवा या ठिकाणी संजय गायकवाड यांनी आम्हाला 3 कोटी दिले, 4 कोटी दिले. आतापर्यंत महाविकास आघाडी एक न्यूट्रल झोनमध्ये होते, पण जशी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तशी त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अप्रचार, अफवा या ठिकाणी अफवेला पेव फुटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मतदार शून्य झालेला आहे. मतदारांना प्रशांत वागोदे काही नवीन नाही आहे. ज्या प्रशांत वागोदेने 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढली, ज्या प्रशांत वागोदेने याच जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोथळी बोराकी सर्कलमध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढली, जो प्रशांत वागोदे एका मोठ्या गावचा सरपंच राहिलेला आहे आणि जो प्रशांत वागोदे घराघरामध्ये पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे तो प्रशांत वागोदे काय आहे हे मला नव्यानं मतदारसंघामध्ये सांगण्याची गरज नाही आहे. नक्कीच या ठिकाणी यांनी जो अप्रचार सुरू केलेला आहे, लोकांना माहित आहे की या ठिकाणी या गोष्टीमध्ये सत्यता नाही आहे. प्रशांत वागोदेला निवडून देण्याकरता खूप मोठी एक ताकद या ठिकाणी सध्या झालेली आहे आणि विशेष मुस्लिम समाज माझ्यासोबत खूप ताकदीने आहे. जरी उलेमा बोर्डानं डिक्लेअर केलं की बाबा या ठिकाणी आम्ही जयश्री शेळके सोबत आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो शेळकेताई सोबत जर उलेमा बोर्ड असेल तर सामान्यातला सामान्य मुस्लिम जो कष्टकरी आहे, जो मजूर वर्ग आहे, तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून उभा आहे. तुम्ही कुठला अजेंडा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक उतरलेले आहे? या ठिकाणी माझा जो अजेंडा आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रश्न फार गंभीर आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहे. या ठिकाणी सिंचनाचा फार महत्वाचा विषय आहे. या ठिकाणी जो फुगा संजय गायकवाडने जो फुगवला, जे कोटी कोटी रुपयाची बॅनर प्रत्येक गावात लावली, ज्या ठिकाणी मी सांगतो की आता मधल्या काळामध्ये जी काही संसार बाटली कामगार महामंडळाकडून देण्यात आली, ही काही खासगी प्रॉपर्टी संजय गायकवाडची नाही आहे. त्या संसार बाटली जी असेल किंवा त्याच्यावरती स्टिकर लावून त्यांनी या ठिकाणी एक प्रकारची जी मक्तेदारी आपण ज्याला म्हणतो की बाबा हे जसं की ज्याने असं काही जाणवत आहे की बाबा जसं की संजय गायकवाड त्यांच्या घरून जे वाटत आहे, तर खऱ्या अर्थाने त्यांनी जे ओरिजिनल कामगार आहेत, ज्या कामगाराची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उभी केली, आज त्या कामगारावर सुद्धा तो अन्याय होता. म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये मी सांगू इच्छितो, आज ज्या विद्यमान उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या, त्या कालखंडामध्ये अशी चर्चा होती की 150 ते 200 गाड्या ह्या मातोश्रीवर गेल्या आणि जेमतेम जयश्री शेळके यांचं तिकीट लोकसभेचं हे फायनल झालं, अशा चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत्या. मात्र ऐन वेळेवर ती उमेदवारी का कटली याबाबत लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे असलेल्या संस्था, बँका किंवा आणखी बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल, अशा विरोधकांकडनं किंवा सूत्राकडनं जी माहिती मिळाली की त्यांच्या विरोधामध्ये लवकर ईडीची चौकशी लागणार आहे, म्हणून ही सगळी खबरदारी घेत उबाटाचे जे प्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी ऐन वेळेवर त्यांची उमेदवारी त्यावेळेस थांबवली आणि नरेंद्र खेडेकर यांच्या रूपानं लोकसभेला त्यांनी उमेदवारी या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे.
तुम्ही या ठिकाणी म्हटलं की त्यांच्या वरती या ठिकाणी ईडी लागणार आहे, नेमकं कशामुळे ही ईडी लागणार आहे, काय आहे? त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण पाहिलं आता या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जे महायुतीचे उमेदवार जे आहेत संजयजी गायकवाड यांनी नुकताच 500 कोटीचा आरोप त्यांचे पती सुनील शेळके यांच्यावर केलेला आहे किंवा त्यांनी 500 कोटीचा समृद्धी महामार्गामध्ये मंत्रालयामध्ये असताना त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। आणि अनेक जी तज्ज्ञ लोक आहेत, जी लोक वैचारिक आहेत, आता या मतदारसंघामध्ये काही लोक ते भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्क्रिप्टच्या माध्यमातून, पण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उमेदवार आपला मतदार हा जो आहे हा सुज्ञ मतदार आहे। म्हणून या ठिकाणी संजय गायकवाडने जे भाकीत केलेलं आहे ते भाकीत नसून ते सत्य आहे की महायुतीचेच लोक जे आहे जी या पद्धतीने कामाला लागलेली आहेत, जी केंद्रातले असतील महाराष्ट्रातले असतील, त्यांचं म्हणणं आहे की लवकरच या ठिकाणी ईडीची धाड, कारण त्यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जी कमवलेली आहे, लोक असं म्हणतात की जर उमेदवारी करतात 30 कोटी खर्च करू शकतात, येणाऱ्या काळामध्ये 500 कोटीचा जर बजेट आहे तर मग ही संपत्ती यांच्याकडे आली कुठून? त्यामुळे हा सुद्धा एक चर्चेचा भाग या मतदारसंघामध्ये रंगलेला आहे। संजय गायकवाड यांनी केलेले जे आरोप आहेत किंवा सुनील शेळके यांच्यावर 500 कोटी भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यामुळे कदाचित संजय गायकवाड असेल किंवा त्यांचे विरोधक असतील त्यांच्याकडनं ईडीच्या चौकशी करता सुद्धा त्यांना सामोरं जावं लागणार आहे। तुम्हाला या ठिकाणी कुठून या ठिकाणी पाठिंबा मिळाला याच्याबद्दल काय सांगाल? मला या ठिकाणी जो पाठिंबा मिळत आहे तो पाठिंबा यांचा पाठिंबा देखाव्याचा पाठिंबा आहे, जो सोशल मीडियाचा पाठिंबा आहे, पण मला पाठिंबा अंडरग्राऊंड मिळत आहे जो वेगळ्या पद्धतीने 23 तारखेला भूकंप करणार आहे। यांना असं वाटत आहे की बाबा प्रशांत वागोदे फक्त बौद्धांची मतं या ठिकाणी घेणार आहे, पण मी यांना सांगू इच्छितो की मी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी फक्त मतदारसंघाचं नेतृत्व करत नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशांत वागोदेचं नेतृत्व सर्वश्रुत आहे। त्यामुळे या ठिकाणी मी मुस्लिमांचं मतदान घेणार आहे, मी मराठा समाजाचं मतदान घेणार आहे, मी सगळ्या बहुजन समाजाचं मतदान घेणार आहे। आणि विशेष या मुख्य विषयाकडे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वाद पेटलेला आहे। ओबीसी बांधव जो आहे तो आमच्या सोबत आहे, कारण आम्ही ओबीसीच्या आरक्षणाकरता वारंवार रस्त्यावर उतरलेलो आहे। आम्ही मराठा समाजाला सुद्धा गरीब मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे याकरता आम्ही यांच्यासोबत आहे। आम्ही प्रस्थापित मराठ्यांसोबत नाही आहे की ज्यांच्या घराण्यामध्ये अनेक कालखंडापासून घराणेशाही आहे, सत्ता त्यांच्या घराण्यामध्ये आहे, जशी शेळकेताई असेल किंवा संजय गायकवाड असेल किंवा जिल्ह्यातली इतर मातंबर्गीय लोक असतील की ज्यांना असं वाटतं की आम्हाला खासदारकी आम्हाला भेटली पाहिजे, आमदारकी आम्हाला भेटली पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्षपद आम्हाला भेटलं पाहिजे, कॉटन मार्केट आम्हाला भेटलं पाहिजे, ग्रामपंचायत आम्हाला भेटलं पाहिजे। यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विस्थापित मराठा आमच्या सोबत आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये 5 मराठा उमेदवार उभे आहे, याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। या ठिकाणी जयश्री शेळके या प्रस्थापित मराठा आहे, या गरीब मराठा नाही आहे। या ठिकाणी संजय गायकवाड हे मागच्या कालखंडामध्ये 2019 मध्ये संघर्ष योद्धा म्हणून लोक मराठा समाज त्यांच्या सोबत होते, पण आता या 5 वर्षामध्ये त्यांनी सुद्धा खूप मोठी संपत्ती, माया ज्याला आपण म्हणतो, खूप मोठी बेहिशोबी संपत्ती या ठिकाणी संजय गायकवाड यांनी सुद्धा या 5 वर्षामध्ये ठेकेदारीच्या माध्यमातून कमवलेली आहे। म्हणून या ठिकाणी संजय गायकवाड सुद्धा प्रस्थापित आहे। 500 मताकरता जर ते 15-20 लाख रुपये खर्च करण्याची गोष्ट करतात तर या ठिकाणी करोड रुपये संजय गायकवाड सुद्धा या ठिकाणी खर्च करणार आहे। म्हणून या सगळ्या बाबतीत जर पाहिलं, संजय गायकवाड मराठा, शेळकेताई मराठा, आपला सतीश रोठे जो आहे जो चळवळीतला कार्यकर्ता आहे, जो राबणार आहे, जो खपणार आहे, त्याला सुद्धा मानणारा एक वर्ग बुलढाणा शहरामध्ये आहे, बुलढाणा लागून आहे, घाटाखाली आहे, म्हणून तो सुद्धा मराठा समाजाचा आहे। तो सुद्धा या ठिकाणी बरंचसं मतदान हे मराठा समाजाचं घेणार आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये। त्याचबरोबर ज्याने दारूबंदीची चळवळ या जिल्ह्यामध्ये राबवली, ज्या प्रेमलता सोनवणे ज्या उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत, त्या सुद्धा मराठा समाजाच्या आहेत। याचबरोबर आणखी आमची जी बहीण आहे जयश्री शेळके, त्यांच्या वडिलाचं नाव मला माहित नाहीये, पण त्या सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार म्हणून या 13 लोकांमध्ये, इतर लोक अपक्ष आहे, या 13 लोकांमध्ये आणखी जयश्री शेळके या सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार या रिंगणामध्ये आहे। म्हणजे 5 मराठा उमेदवार या मतदारसंघामध्ये आहे आणि नक्कीच या लोकांमध्ये डिवायडेशन होऊन या ठिकाणचा बहुजन जो आहे, ओबीसी जो आहे, मुस्लिम जो आहे, बौद्ध जो आहे आणि जो संविधान प्रेमी आहे, हा सगळा मतदार फक्त 20 तारखेची वाट पाहून आहे की 20 तारखेला आम्ही या ठिकाणी प्रशांत वागोदेला मतदान करून या मतदारसंघामध्ये एक नवीन पॅटर्न, एक नवीन परिवर्तन, जसं सांगली जिल्ह्यामध्ये झालं अशाच प्रकारचा हा बुलढाणा पॅटर्न, सांगली पॅटर्न झाल्याशिवाय राहणार नाही। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी अनेक उमेदवार आहे, नेमकं प्रशांत वागोदे यांना ही लढत कशी वाटते, काय सांगा? मी या ठिकाणी जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, ज्याच्यावर खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही जिवंत ठेवणं ही नैतिक
आणि सामूहिक जबाबदारी पत्रकार बांधवाची त्या मीडियाची आहे. म्हणून या ठिकाणी मी मीडियाला सांगू इच्छितो की या ठिकाणी ठीक आहे, तुम्हाला तुमची TRP वाढवायची आहे, तुम्हाला तुमचं पॅकेज वाढवायचं आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण आपण जो प्रचार करत आहे मीडियाच्या माध्यमातून, कारण मीडिया दोन प्रकारचा आहे. एक खऱ्या अर्थानं निर्भीड निपक्षपाती समाज हिताकरता काम करणारा मीडिया सुद्धा या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे, ज्यामध्ये या मोताळा तालुक्यामध्ये मी शिवाजी मामलकर यांचं प्रामुख्याने नाव घेतो. या ठिकाणी मी मीडियाला सांगू इच्छितो की आपण जी लढत 1 by 1 दाखवत आहे किंवा गायकवाड आणि जयश्री शेळके या दोघांमध्ये लढत आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो ही लढत या दोघांमध्ये नाही आहे. तर ही लढत कदाचित जो आमचा चळवळीतला बांधव आहे सतीश रोठे हा सुद्धा या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करत आहे. तो सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाचं मतदान घेणार आहे, स्पेसिफिक मराठा समाजाचं तो मतदान घेणार आहे. म्हणून माझं असं मत आहे की ही जी लढत आहे ही लढत आता म्हणजे दोघांमध्ये नसून ही लढत कदाचित तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कदाचित ही लढत गायकवाडमध्ये आणि वाघोलीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मुस्लिम बांधवांना आव्हान करतो की आपल्या डोक्यामध्ये जो भूत घुसलेला आहे की या ठिकाणी प्रशांत वाघोलीला जर मतदान केलं तर या ठिकाणी संजय गायकवाड मिळून येतील, मी आपल्याला सांगू इच्छितो की खरंच तुम्हाला ही शेवटची संधी प्रशांत वाघोलीच्या रूपानं या मतदारसंघामध्ये प्राप्त झालेली आहे. ही संधी जर तुम्ही गमावली, ही शेवटची संधी आहे, अभी नाही तो कभी नाही आहे. आपण प्रामाणिकपणे मुस्लिम बांधवांनी बहुजन बांधवांनी प्रशांत वाघोलीला मतदान करा. संजय गायकवाडला मी पाडल्याशिवाय राहणार नाही.